तर पालघर नंतर थेट जाऊयात आपण बदलापुरात। तिथे उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचं पाणी मुख्य रस्त्याच्या दिशेने सरकू लागलंय। उल्हास नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पालिकेत तातडीची बैठकही बोलावली होती आणि त्याच दृष्टीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या। तर उल्हास नदी परिसरातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। आता दुपारचे 4:15 वाजलेले आहेत, मात्र बदलापुरात उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढताना दिसते। आपण पाहू शकता बदलापुरात उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ही दुपारच्या सुमारासच उलटलेली आहे। इथला नायरा पेट्रोल पंप आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उल्हास नदीवर जो नवा उड्डाण पूल बांधण्यात आलेला होता, हा पूल हा सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। आता फक्त जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे। आता या थोड्या वेळापूर्वीच बदलापूर नगरपालिकेमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष त्याचबरोबर नगरसेवक उपस्थित होते। गंभीर परिस्थिती जर निर्माण झाली तर कशा प्रकारे उपाययोजना राबवण्यात येतील या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। अजूनही कर्जत आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरूच आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वाढतीये। जर पाऊस असाच सुरू राहिला आणि उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर परिस्थिती निश्चितच गंभीर बनू शकते। त्या दृष्टीने बदलापूरकरांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।